झाल्याचा संशय व्यक्त होतोय। कारण नितेश राणेंच्या सुवर्णगड बंगल्याबाहेर एक बेवारस बॅग सापडली आहे। पोलिसांकडून या बॅगची कसून तपासणी सुरू आहे। तर मंत्री नितेश राणे यांच्या घरासमोर आपण जी बॅग सापडलेली आहे त्याचे फोटो आता पाहतोय। ही बेवारस बॅग आहे आणि सध्या या बॅगेचा तपास पोलिसांकडून सुरू आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहेत। अभिषेक, खरं तर या दृश्यांमध्ये ती व्यक्ती दिसतेय की जिने ती बॅग आणलेली आहे। कोण आहे ही व्यक्ती, नेमकं काय घडलंय? एकूण मागील अनेक वर्षांपासून नितेश राणे पाहायचं तर हिंदुत्ववादी भूमिका आणि आक्रमक पद्धतीने हे मांडताना दिसत आहेत। एकूणच सिक्युरिटीच्या दृष्टीनं पाहायचं तर सुरक्षा देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला नितेश राणेंची पाहायला मिळते आणि अशातच अशा प्रकारची बॅग ही सापडल्यामुळे कुठेतरी संशय व्यक्त होतो आहे की घातपाताचा एकूणच प्रकार होता का। पोलिसांकडून खरंच एका मंत्र्याच्या घराबाहेर अशा रीतीने बेवारस बॅग सापडणं हे खूपच धक्कादायक आहे। धन्यवाद अभिषेक या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।